भारत बंदला माळेगाव मगदा येथील गावकऱ्यांनी दिला प्रतिसाद। शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करा, केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा टोला। शेतकऱ्यांसाठी खेडोपाड्यातून कडकडीत भारत बंद। माळेगाव मगदा येथील शेतकरी कृषी विधेयकाच्या विरोधात। कपिल दुबे, फयाज पठाण, नागनाथ बिरादार यांची प्रमुख उपस्थिती। केंद्र सरकारच्या माध्यमाने कृषी विधेयक नुकतंच पारित करण्याचं नियोजन चालू आहे। यालाच अनुसरून पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी अतिशय तीव्र आंदोलन छेडलेले आहे। याचेच पडसाद संपूर्ण भारतभर आता उमटताना दिसत आहेत। आज याचंच फलित म्हणून संपूर्ण भारत बंद करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक गावोगावात सुद्धा अशीच परिस्थिती पाहावयास मिळते। आता आपण आहोत देगलूर तालुक्यातील माळेगाव मगदा या ठिकाणी सुद्धा शेतकरी या विधेयकाला पूर्णपणे विरोध करत आहेत। शेतकऱ्यांच्या हिताचं आणि शेतकऱ्यांना हमीभाव देणारं विधेयक आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं केंद्र शासनानं विधेयक आणावं। जे आता आणलेले आहे ते विधेयक पूर्णपणे मंजूर न करून हे रद्द करावं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करण्यासाठी एक चांगलं विधेयक यावं असं शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट। शेतकऱ्याला नाही मिळालाच पाहिजे कृषी विधेयक रद्द झालाच पाहिजे। शेतकऱ्याला नाही मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला नाही मिळालाच पाहिजे। देगलूर तालुक्यातील माळेगाव मगदा येथील शेतकऱ्यांनी दिला भारत बंदला प्रतिसाद। गेल्या काही दिवसापासून पंजाब हरियाणा राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने पारित करू इच्छिणाऱ्या कृषी विधेयकाला मागे घेण्याकरता जन आंदोलन चांगले छेडले आहे। याचेच पडसाद संपूर्ण देशभर पडलेले चित्र पाहावयास मिळतं। आज शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विधेयक रद्द करावे याकरिता भारत बंद पाळण्यात आले आहे। भारतासह महाराष्ट्रातील खेडोपाड्यात कडकडीत भारत बंद पाळण्याचे चित्र पाहावयास मिळाले। देगलूर तालुक्यातील माळेगाव मगदा येथील शेतकऱ्यांनी भारत बंदला प्रतिसाद देत चांगलेच या विधेयकाच्या विरोधात रणशिंग फुंकलेले पाहावयास मिळतं। गावातील सर्व दुकाने बंद केल्याचे चित्रसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाले। या प्रसंगी शेतकऱ्यांच्या हिताचे विधेयक त्वरित रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असेही शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले। यावेळी कपिल दुबे, फयाज पठाण, नागनाथ बिरादार, बसवंतराव ढोपरे, धृपपेज मोतबा, रमेश मोतबा, खलील साहब, ज्ञानेश्वर दुबे, प्रकाश मोतबा, रमेश तेलंगे, प्रकाश मुंडकर, ढगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता। नमस्कार। आज आपल्या गावामध्ये सर्व शेतकरी एकत्र येऊन जे शेतकरी विधेयक या ठिकाणी पारित होऊ इच्छित आहे, या विधेयकाला आपण सर्वजण विरोध करत आहात। या प्रसंगी आपण काय सांगता? या प्रसंगी असं बोलू इच्छितो की शेतकरी विधेयक जे कायदा सरकारनं काढलेला आहे, केंद्र शासनानं जे काढलेलं आहे, हे कायदा रद्द करावा व शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा याच्यासाठी हे आमच्या पक्षाकडून व गावकऱ्याकडून व शेतकऱ्याकडून हे कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे। सर्व शेतकरी सर्व या ठिकाणी असणारे दुकाने बंद करून एक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेची जी पार्श्वभूमी आहे त्याला अजून बळकट करीत आहेत। या प्रसंगी आपण काय सांगता? मला असं म्हणायचं आहे, संसदेमध्ये सध्या गेलेल्या सध्याच्या काळामध्ये जे शेतकरी किसान कायदा शेतकरी कायदा जे संमत झाला, मंजूर झाला संसदेमध्ये, तो सल्लागाराच्या मदतीने झालेला आहे। वास्तव परिस्थितीचा अभ्यास करून झालेला नाही। त्यामध्ये जर लिस्ट केली तर लिस्ट तुम्ही सल्लागाराकडून मागा। शेतकऱ्याच्या संबंधी जे काही कायदे आहेत, जे काही अडचणी आहेत, वास्तव खेडोपाड्यात वास्तव शेतकऱ्याशी संमतीत आहेत का याची लिस्ट करून मागवा। याच्यापेक्षा काय बोलू शकता, काय सांगू शकता आम्ही? सल्लागाराच्या मदतीने तुम्ही सरकार चालवता। मग आमचे वास्तव शेतकरी कुठे गेले? हे विधेयक मग नामंजूर झालं पाहिजे, रद्द झालं पाहिजे। आणि हे विधेयक आणत असताना मुळामध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे होता आणि शेतकऱ्यांची जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात विवेचन केलं पाहिजे या अनुषंगाने आपण सांगताय। याच संबंधी बोलत आहे मी। वास्तव परिस्थितीचा अभ्यास हे मंजूर करताना झालेला नाही। तुमचं काय मत आहे? अजून यापेक्षा काय सांगा? याशिवाय हमीभाव जे आहे, हमीभाव केल्या हमीभाव
जे काही हमी भाव दिला तुम्ही ते कोणाच्या संमती परवडाला का शेतकऱ्याला याचा अभ्यास कोण केला? 4 सल्लागारानं कसं काय जमाल? याशिवाय हमी जिथं आहे 5 गावाचं सेंटर समोर तुम्ही हमी भावानं माल खरेदी शेतकऱ्याचा करीत आहात काय? नाही. मग वंचित व्यापाऱ्याचं सरकार झालं, व्यापाऱ्याची लूट झाली, व्यापाऱ्याला खुल्लं सोडलं. तुम्ही प्रतिस्पर्धेमध्ये थांबा ना. तुम्ही हमी भावाप्रमाणे काटा चालू करा. व्यापाऱ्याला जर वाढून घेत असेल तर घेऊ द्या, तो आम्हालाही मान्य आहे. हे याशिवाय मला काही बोलायचं नाही. हे सगळं सल्लागाराच्या माध्यमानं नको, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या 5 गावाचं सेंटर करा, त्या गावाचे सहमत घ्या हां, आणि त्या पद्धतीनं कायदा मंजूर करा. शेतकरीला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकरीला न्याय मिळालाच पाहिजे, शेती विधेयक कायदा रद्द झालाच पाहिजे, शेती विधेयक कायदा रद्द झालाच पाहिजे, शेतकरीला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकरीला न्याय मिळालाच पाहिजे. रामदास तलवारेसह मी मिलिंद वाघमारे, माइंड लाईट मीडिया.